नमस्कार, मी तृप्ती पालकर. शिक्षणाच्या वाटा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण स्पर्धा परीक्षा काळाची गरज या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत धनंजय आकात सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार, धन्यवाद. सरांची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. धनंजय आकात हे औरंगाबाद येथील रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी तरुणांना मोठ्या संधी आहेत, मात्र गरज आहे ती मार्गदर्शनाची. हीच गरज ओळखून धनंजय आकात यांनी विक्रीकर निरीक्षक पदावरील सरकारी नोकरी सोडून मराठी युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी पूर्णवेळ केंद्र सुरू केलेलं आहे आणि ग्रामीण भागातील तरुणांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. या केंद्रामुळे गेल्या काही वर्षभरामध्ये सरकारी नोकरीची दारं तरुणांसाठी खुली करून देण्यात आली आहेत. सर, आपला विषय फारच मोठा आहे आणि विषयाला सुरुवात करण्याआधी मला सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की शिक्षणाचं आयुष्यामध्ये किती महत्त्व आहे असं तुम्हाला वाटतं? शिक्षण हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्राण्यापासून मनुष्याला वेगळं करण्यासाठी शिक्षणाचं योगदान फार महत्त्वाचं असतं. मानवी मेंदूला समर्पक आणि तार्किक करण्यासाठी जी शिक्षणाची भूमिका असते ती फार महत्त्वाची असते. मानवाला नैतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं असतं आणि या शिक्षणाच्या बळावरच मनुष्य प्राणी इतका मोठ्या प्रमाणात विकास साधू शकला आहे. महात्मा फुले शिक्षणाचं महत्त्व सांगताना फार सुंदर सांगतात. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येनं केले. म्हणजे मानवी जीवनामध्ये शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि या शिक्षणाला आपण किती महत्त्व देतोय हा आजचा खरं तर चर्चेचा आणि महत्त्वाचा विषय आहे. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की शिक्षणामध्ये सध्या खूप स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि त्याचा परिणाम हा मुलांवरती होताना दिसतो. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? होय, आज शिक्षणामध्ये स्पर्धा आहे. अगदी KG to PG सगळ्या क्षेत्रांमध्ये स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे परिणाम निश्चितपणे विद्यार्थ्यांवर होत असतात. हे परिणाम आपल्याला दोन प्रकारे बघता येतील, नकारात्मक परिणाम आणि सकारात्मक परिणाम. नकारात्मक परिणामांमध्ये असं सांगता येईल आपल्याला की ज्यावेळेस विद्यार्थी स्पर्धेमध्ये उतरतो त्या स्पर्धेमध्ये मी यशस्वी होईल का, अपयश आलं तर माझं भवितव्य काय, माझं अस्तित्व टिकून राहील का, अशा प्रकारची भीती त्याच्या मनामध्ये कायम असते आणि या भीतीमधनं त्याच्यामध्ये नैराश्य जन्माला येतं. नैराश्यामधनं चिडचिडेपणा येतो आणि पुष्कळदा या कारणामुळे विद्यार्थी स्पर्धेमध्ये घेण्यासही म्हणजे मागे पुढे पाहतो, स्पर्धेमध्ये उतरत नाही आणि कित्येकदा अतितणावातून, अतिस्पर्धेतून विद्यार्थी व्यसनाधीन सुद्धा होऊ शकतो. हे काही नकारात्मक परिणाम आहेत. मात्र दुसरी बाजू पण आपण ह्या स्पर्धेची लक्षात घेतली पाहिजे. हीच स्पर्धा आपली जी क्षमता आहे त्या क्षमतेचा कस तपासण्यासाठी सुद्धा आपल्याला स्पर्धा आवश्यक असते. बरोबर. मानवाच्या अंतरंगामध्ये ज्या क्षमता आहेत त्या क्षमतांची बाह्य अभिव्यक्ती अत्यंत सर्वोत्तमरित्या होण्यासाठी स्पर्धा ही काळाची गरज आहे. बरोबर. त्यामुळे जर स्पर्धेला जर आपण सकारात्मकरित्या बघितलं तर स्पर्धा ही आवश्यकच आहे असं मला वाटतं. सर, इंग्रजी किंवा मराठी हे विषय स्पर्धा परीक्षांसाठी किती उपयोगी ठरू शकतात? बघा, इंग्रजी आणि मराठी हे दोन्ही विषय आज स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. इंग्रजी हा माध्यम म्हणून आणि विषय म्हणून दोन्ही अर्थानं महत्त्वाचा विषय आहे. इंग्रजी ही आज जागतिक भाषा म्हणून आपण ओळखतो. जगातलं सगळं महत्त्वाचं जे संदर्भ साहित्य आहे ते इंग्रजी भाषेमध्ये आहे. आज अनेक अभ्यासक इंग्रजी भाषेचा अभ्यास करत असताना आपण पाहतो की इंटरनेटचा वापर होतो, अनेक संकेतस्थळांचा, वेबसाईटचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये इंग्रजी भाषा ही क्रमप्राप्त आहे. म्हणजे आपल्याला इंग्रजीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर आपण UPSCचं जे संदर्भ साहित्य आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजीमध्ये दिलेलं आहे, जे दर्जेदार संदर्भ साहित्य आहे. त्यानंतर MPSCच्या काही एक्झाम्स आपण लक्षात घेतला तर इंग्रजीची जी लेखन कौशल्य आहेत आणि इंग्रजी व्याकरणाचा, ग्रामरचा जो भाग आहे तो भाग हा आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे. त्यामुळे इंग्रजी हा विषय महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा तुम्ही विचारले मराठीचं महत्त्व. तो मराठी हा विषय जो आहे तो मराठी भाषा ही आपली महाराष्ट्राची राजभाषा आहे. प्रशासनाची सगळी कामं ही मराठी भाषेमध्ये चालतात. सगळे पत्रव्यवहार, वेगवेगळ्या कामकाज हा बहुतेक मराठीमध्ये चालतो. त्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना मराठी विषय हा क्रमप्राप्त आहे. तर MPSCच्या आणि काही इतर ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांना मराठी हा विषय लेखन कौशल्याच्या अनुषंगाने आणि व्याकरणाच्या अनुषंगाने अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. सर, आज नोकऱ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर रोजगाराच्या संधी या फार कमी होताना दिसत आहेत. नोकऱ्यांच्या संख्या कमी होतात, त्यामुळे तरुण सैरभैर झाल्यासारखं दिसून येतं. याबद्दल तुमचं काय मत आहे? अगदी खरं आहे. 1980 नंतर भारतामध्ये प्रचंड लोकसंख्या वाढली. 1991 नंतर आपण जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं.
त्यामुळे सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण खूप कमी झालं हो. आणि यंत्राचं युग आलं खाजगीकरणामुळे आणि जागतिकीकरणामुळे. त्याच्यामुळे जी कामं अगोदर माणूस करायचा ती आता यंत्र करायला लागली आहेत. लोकसंख्या वाढत गेली पण त्या प्रमाणामध्ये मनुष्यबळाची जी गरज आहे ती कमी झाली कारण यंत्र काम करायला लागली. बरोबर. त्याच्यामुळे प्रशासनामध्ये आणि इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांचं प्रमाण कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. अशा वेळेस युवकांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा स्वयंरोजगारासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बरोबर. आणि स्वयंरोजगारासाठी जे वेगवेगळे कौशल्याभिमुख शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे, हे घेणं फार महत्त्वाचं आहे. आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सेवा क्षेत्र असू शकेल किंवा उद्योग क्षेत्र असेल, इथं जर प्रशिक्षणाभिमुख कौशल्याभिमुख जर प्रशिक्षण आपण घेतलं तर या प्रशिक्षणाच्या आधारे आपल्याला स्वयंरोजगार निर्माण करता येणं शक्य आहे असं मला वाटतं. सर, कार्यक्रमामध्ये चर्चा मला आणखीनही करायचे बरेच प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, मात्र ब्रेकची वेळ झालेली आहे. शिक्षणाच्या वाटामध्ये घेते एक छोटासा ब्रेक.